आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न। घनसावंगी तहसील कार्यालय येथे आमदार हिकमत उढाण यांच्या अध्यक्षतेखाली घनसावंगी व अंबड तालुक्याची खरीप हंगामपूर्व सन 2026 आढावा बैठक उत्साहात व नियोजनबद्ध वातावरणात संपन्न झाली। आगामी खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी सुरळीत, परिणामकारक व अडचणी विरहित पार पडावा यासाठी विविध विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। बैठकीत बियाणे व खतांची उपलब्धता, पेरणीपूर्व तयारी, सिंचन व्यवस्थापन, पीक विमा योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, वीज पुरवठा, शेतकऱ्यांच्या तक्रारी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन या संदर्भात विभागनिहाय माहिती घेण्यात आली। शेतकऱ्यांना वेळेत व दर्जेदार सेवा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होता कामा नये अशा स्पष्ट सूचना आमदार हिकमत उढाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी आमदार उढाण यांनी कृषी विभाग, महसूल प्रशासन, महावितरण व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले। विशेषतः दर्जेदार बियाणे, पुरेसे खत साठा, सिंचनासाठी आवश्यक वीज पुरवठा आणि कृषीविषयक तांत्रिक मार्गदर्शन गाव पातळीपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला। तसेच नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, पाणी टंचाई यासारख्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना आखण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली। शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या व चांगले उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचे आमदार हिकमतदादा उढाण यांनी विशेष स्वागत करून त्यांचे कौतुक केले। अशा शेतकऱ्यांमुळे इतर शेतकऱ्यांनाही नवे मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांनी सांगितले। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, तसेच योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा असे निर्देश यावेळी देण्यात आले। या बैठकीस तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी, तहसील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, घनसावंगी व अंबड तालुक्यातील पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ST मराठी न्यूज महाराष्ट्र, संतोष तडपे, घनसावंगी।